नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप दिवसानंतर स्वागत करत आहे. काही कारणांमुळे शाळेच्या कामाचा लोड खूप वाढलेला आहे आणि शाळेमध्ये ती कामं पूर्ण करण्यासाठी तितका काही पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्व कामं घरी करावी लागतात आणि आपल्या घरातली जी कामं आहेत किंवा इतर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या काही कमी होत नाही आणि वेळ जो आहे तो सुद्धा तितकाच आहे. त्यामुळे काय होतं की यूट्यूबच्या कामावरती दुर्लक्ष होतं आणि कुठेतरी मनामध्ये गिल्टसुद्धा येतो की आपण रेग्युलरली इरेग्युलरली व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा आपण यूट्यूबच बंद करावा. पण कुठेतरी मनात असं पण वाटते की आपण इतकी मेहनत केलेली आहे, जवळजवळ 4 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, तर ॲटलीस्ट यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन तरी मिळू दे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ना, ती मला कुठेतरी व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट करण्यासाठी ना नेहमी मोटिवेट करत असते. साहजिकच आहे, तुमचं प्रेम आहे, पण कधी-कधी काय असतं ना, की एक आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड तसंसुद्धा होतं. मी असं नाही सांगणार की सगळ्याच मैत्रिणी माझी आठवण करतात, की आणि यूट्यूबवरती कसं असतं ना, की प्रत्येक वेळेस नवीन कोण ना कोण यूट्यूबर येतच असतो. मग काही वेळेस आपल्याला इतरांचा कंटेंट आवडतो. मग आपण जे काही यूट्यूबर्स आहेत त्यांना आपण विसरून जातो अँड दॅट इज नॉर्मल. माझ्यासोबतसुद्धा असं किती वेळा होतं, की काही यूट्यूबर्स आहेत त्यांना मी जेन्युइनली फॉलो करते, पण कधी-कधी त्यांनीसुद्धा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये गॅप केला तर आपल्याला दुसरं कोणतरी मिळून जातं, मग आपण त्यांचे व्हिडिओज बघतो. इट्स फाईन. पण हे मी माझ्यासाठी करते, की मला कुठेतरी असं वाटते, की एकतरी म्हणजे सिल्वर प्ले बटन असलं पाहिजे आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक खटाटोप सुरू आहे. असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे किंवा जॉबवरून आल्यानंतरचं रुटीन शेअर करणार आहे. तर शाळेतून मी जवळजवळ 2:30 वाजता येते आणि मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणींना रुटीन व्हिडिओज जे आहेत ते पाहायला आवडतात. तर मी विचार केला की सकाळचं रुटीन तर शेअर करणं शक्य होत नाही, तर ॲटलीस्ट संध्याकाळचं रुटीन तरी मी शेअर करते. कधी-कधी शाळेतून सुद्धा यायला उशीर होतो आणि मग उशीर झाला की मी पुढचं सगळं रुटीन बिघडतं. पण आल्यानंतर ॲटलीस्ट 1 तास तरी मी आराम करते आणि संध्याकाळी 4 ते 4:15 वाजेपर्यंत मग उठल्यानंतर चहा आधी पिते, जेणेकरून फ्रेश वाटेल आणि मग नंतर अर्णवला अभ्यासाला बसवते सर्वात आधी. हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला होता मागच्या आठवड्यामध्ये, तेव्हा अर्णवची परीक्षा सुरू होती. तर अर्णवला रोज जवळजवळ 1 ते 1.5 तास तरी मी अभ्यासाला बसवते आणि मी त्याला आधीच सांगून ठेवते की एवढा अभ्यास तुला करायचा किंवा एवढे विषय आपल्याला करायचे आहेत. मग तसा तो अभ्यासाला कंटाळा करत नाही. पण जर मी त्याला सांगितलं की आपल्याला 1.5 तास अभ्यासाला बसायचं आहे, मग हे झाल्यानंतर तुला हे करायचं आहे, मग पुढचं करायचं आहे, मग पुढचं करायचं, मग अशा वेळेस ना मुलं कंटाळतात. पण आपण त्यांना आधीच सांगितलं ना का किती अभ्यास करायचा आहे, मग त्यांना माहिती आहे की एवढं झाल्यानंतर आपल्याला आपली सुटका होणार आहे. मग जो अभ्यास 1 तासामध्ये होऊ दे ना तर 1.25 तासामध्ये. मग अशा पद्धतीने थोडंसं चांगलं वर्कआउट होते म्हणजे आमचं तरी. त्यामुळे मग अर्णवचा अशा प्रकारे अभ्यास घेते. पण परीक्षा वगैरे असली ना का टाईम थोडासा एक्सटेंड होतो. मग इतर जी कामं आहेत त्यांनासुद्धा म्हणजे इग्नोर करावं लागतं. मग ती कामं सर्व राहून जातात. मग तसं अर्णवचं मी पाठांतर घेते आणि त्याला मी क्वेश्चन पेपर काढून ठेवते. मग ते त्याला सॉल्व्ह करायला वगैरे सांगितलं का मग त्याचा तो करतो. आणि अर्णवला सध्या ना मी सेल्फ स्टडीची सुद्धा सवय लावते. कारण मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेस मुलांना सांगण्यापेक्षा, अभ्यासाला घेऊन बसण्यापेक्षा, जशी मुलं मोठी होतात, जसं की 3रीला 4थीला गेल्यानंतर त्यांना त्यांचा जो अभ्यास आहे ना तो स्वतःला करायला सांगायचा. जसं की स्वतःच्या शाळेचं होमवर्क करणं किंवा त्यांना जर एखादे क्वेश्चन आन्सर जर दिलेले आहेत मग ते स्वतःला त्यांना लर्न करायला सांगणं. कारण आपण जर मुलांचा अभ्यास म्हणजे घ्यायला बसतो ना, आपण त्यांना सांगतो का आता हे कर, आता ते कर, मग मुलं पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड होतात आणि मग ती स्वतःहून अभ्यास करायला कुठेतरी कंटाळा करतात किंवा तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येत नाही. मुलं मिस्टेक करणार, कधी ते कंटाळासुद्धा करणार, पण जर समजा तुम्ही त्यांना सुरुवातीपासून सवय लावली तर ते नक्कीच चांगला अभ्यास करतील. आपले इझी पॅरेंटिंग विथ अक्षता हे दुसरं चॅनल आहे ज्यावरती मी पॅरेंटिंग संबंधित किंवा मुलांच्या अभ्यासासंबंधित व्हिडिओज शेअर करते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. अर्णवचा अभ्यास झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते, कारण जवळजवळ 7:30 ते 8पर्यंत जे जेवण आवरण्याचा आमचा प्रयत्न असतो, म्हणजे अर्ली डिनर करण्याचा प्रयत्न असतो. तर आज मला स्वयंपाकामध्ये मटर पनीर बनवायचं होतं आणि विचार केला की मटर पनीरची ग्रेव्ही बनवतच आहे तर ती थोडीशी एक्स्ट्रा बनवेल, जेणेकरून गुरुवारी, म्हणजे हा व्हिडिओ मी मंगळवारी शूट केला होता, तर गुरुवारी मी मशरूमची भाजी बनवली होती ज्यामध्ये मी सेम ग्रेव्ही वापरली होती. तर त्यासाठी मी ते 2 कांदे घेतलेले आहेत, म्हणजे 2 ग्रेव्हीच्या हिशोबानेच मी ते कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत. आणि मी रेसिपी वगैरे शेअर केलेली नाही, कारण की ही कॉमन रेसिपी आपली कांदा, टोमॅटो, काजूची जी पेस्ट असते ना त्याची रेसिपी आहे.
आता जे काही मैत्रिणी आहेत ते सांगतील की नेहमी फ्रेशच बनवून खायला पाहिजे, असं फ्रीजमध्ये ठेवून नाही खायचं. पण तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी ना हे नेहमी फ्रेश बनवणं शक्य नाही होत. आधी मी काय करायची, चपातीचं पीठ जे आहे ते मळून ठेवायची फ्रीजमध्ये. म्हणजे जर समजा सकाळी चपात्या बनवायच्या असतील तर संध्याकाळी एक्स्ट्रा पीठ मळून ठेवेल. पण नंतर मलाच ते कुठेतरी वाटलं की चपातीचं पीठ नाही ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये, तर ते मी बंद केलेलं आहे आणि अजिबात मी चपातीचं पीठ ठेवत नाही. एक्स्ट्रा जरी चपातीचं पीठ राहिलं ना तरी मी त्या चपात्या बनवते पाहिजे तर, पण पीठ नाही ठेवत. पण अशी जी ग्रेव्ही वगैरे असते ना तर ती मी बनवून ठेवते, नेहमी नाही पण कधीतरी. कारण कधी काय असतं ना की आपण वर्किंग असलं ना स्पेशली, आणि एखादं एक्स्ट्रा जर काम आलं तर मग अशा वेळी सगळं काही मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं. मग बाहेरचं आणून खाण्यापेक्षा मला असं वाटते कुठेतरी आपण जर मील प्लॅनिंग करून काही जर प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवलं तर मला असं वाटतं ते बेटर ऑप्शन आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि शुक्रवारी अर्णवचा EVSचा पेपर होता आणि त्यांचा EVSचा सिलेबस खूप जास्त आहे. तर मला माहीत होतं की गुरुवारी मला त्याच्यासोबत जास्त वेळ बसावं लागेल आणि म्हणून मी विचार केला की मी ग्रेव्ही आहे ती बनवून घेते, जेणेकरून त्याचा अभ्यास घेताना जरी जास्त उशीर झाला तरी पटकन मला भाजी बनवता येईल. तर कांदा टोमॅटो इथे शिजतोय तोपर्यंत मी पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. आता ते झाकण देऊन रेस्ट करायला ठेवून देते. आणि कधी ना बॅकग्राऊंडमध्ये इतरसुद्धा भरपूर अशी कामं चालू असतात किचनमध्ये, पण मला कॅमेरा फिरवायला कधी म्हणजे लक्षातच राहत नाही, किंवा मग असं वाटतं ना की पटापट आपली कामं आवरावी. तर इतरसुद्धा भरपूर कामं अशी चालू असतात पण ते दाखवायला कधी वेळ मिळत नाही. तर असं इथे मी पीठ मळून झाल्यानंतर सर्वात आधी मी मशीनला कपड्यांचा लोड लावते. आधी सकाळी लावायची, पण सकाळी लावताना प्रॉब्लेम असा होतो की 1 तासाचा लोड असला किंवा लोड थोडासा उशिरा लागला ना तर घरातून बाहेर निघेपर्यंत वॉशिंग मशीन चालू राहते आणि मग ते मला कुठेतरी योग्य नाही वाटत. आणि कपडेसुद्धा कधी ना वाळत घालायचे राहून जातात, मग तो कपड्यांना वास वगैरे येतो जर लक्षातून निघून गेलं तर. म्हणून मला हा संध्याकाळचा वेळ आहे ना तो थोडासा कन्व्हिनियंट वाटतो. मग संध्याकाळी मशीन लावली की रात्रभरामध्ये फॅनखाली कपडे वाळतात, मग मला असं ते जरा सुटेबल वाटतं. आणि हे जे कामांचा सिक्वेन्स असतो ना, सकाळची कामं संध्याकाळची कामं, जर काही कामं सोडली ना तर काही कामांचा सिक्वेन्स थोडासा बदलतो, म्हणजे प्रिफरन्सनुसार कामं करावी लागतात. आता जसं की सकाळी जर साफसफाई नाही करता आली घराची, मग कधी ती संध्याकाळी करावी लागते, असं थोडंसं शफल करावं लागतं. आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे, तर देवपूजासुद्धा करून घेते. खूप जास्त देवपूजेला वेळ मला मिळत नाही, कारण सकाळी जाताना फक्त देवासमोर हात जोडूनच निघावं लागतं, कारण दिवाबत्ती वगैरे राज करतात नंतर. आणि मग संध्याकाळची जी देवपूजा आहे ती मी व्यवस्थित करते. फक्त ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खाते ना त्या दिवशी मला देवपूजा करायला मिळत नाही. पण आज मंगळवारचा वेळ होता म्हणून छान अशी देवपूजा करायला मिळाली. तर देवपूजा झाल्यानंतर मग आता फायनली आपलं जे स्वयंपाकाचं जे काम आहे ते आवरून घेते, चपात्या करून घेते आणि एका बाजूला ग्रेव्ही जी आहे ती थंड करायला ठेवलेली आहे. ती थंड झाली का ती मिक्सरला वाटून घेते आणि मग ग्रेव्ही बनवते मटर पनीरची. तर इथे ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे, त्याच्यामधली थोडीशी आहे ते मी काढून फ्रीजरमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण फ्रीजरमध्ये कसं टेम्परेचर खूप कमी असतं, त्याच्यामुळे ग्रेव्ही खराब होण्याची शक्यता नसते. पण फ्रीजमध्ये कधी टेम्परेचर फ्लक्च्युएट करताना मग ग्रेव्ही वगैरे खराब होऊ शकते, म्हणून मी ते फ्रीजरमध्ये ठेवून घेते. संध्याकाळच्या स्वयंपाकाला ना जवळजवळ 1 तास तरी वेळ मी देते. 1 तास किंवा कधी पाऊण ताससुद्धा लागतो. खूप जास्त असं साग्रसंगीत स्वयंपाक नसतो वीकडेजमध्ये. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी स्पेशल काहीतरी बनवते थोडासा वेळ घेऊन, नाहीतर मग इतर वेळेस अशा प्रकारे साधा स्वयंपाकच बनवते. एखादी साधी जर भाजी ज्याच्यामध्ये जास्त काही चॉपिंग करायची वगैरे गरज नसेल ना, मग तशा भाज्या वगैरे बनवते. किंवा नॉनव्हेजचे जे काही पदार्थ वगैरे असतील ते उलट पटकन होतात व्हेजपेक्षा. 8 ते जवळजवळ 8:30पर्यंत आमचं जेवण आहे ते आवरण्याचा प्रयत्न असतो. जास्त उशीर मी होऊ देत नाही, त्यामुळे स्वयंपाकाला आधीच सुरुवात करते जेणेकरून गरम जेवण मिळतं. तर जेवण झाल्यानंतर मी इथे किचन आवरून घेते. सर्वात आधी जे काही उरलेलं अन्न आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग त्यानंतर किचन स्वच्छ करायला घेते. मी इथे किचन स्वच्छ करते तोपर्यंत मी मुलांनासुद्धा काही कामं वाटून दिलेली आहेत. जसं की रुद्राला कपडे वाळत घालण्याचं काम मी देते. अर्णवला कधी कपडे जे फोल्ड केलेले असतात ते मी कपाटामध्ये प्रत्येकाच्या कपाटामध्ये ठेवण्याचं काम देते. किंवा जर सोफ्यावरती काही पसारा वगैरे असेल किंवा आपलं जे सेंटर टेबल असतं त्याच्यामध्ये जर काही पसारा वगैरे असेल तर तो आवरून वगैरे ठेवायला मी त्याला सांगते. कारण मला असं वाटते की जरी तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल आणि तुम्ही विचार करणार की घरातली सगळी कामं मीच करेल, सगळ्या कामाची जबाबदारी माझीच आहे, तर तसं शक्य होत नाही. त्यासाठी घरात राहणाऱ्या प्रत्येकाचा आपल्या घरातल्या कामांमध्ये थोडा तरी शेअर असला पाहिजे, जेणेकरून जी घरातली गृहिणी आहे तिच्यावरती कामाचा ताण येणार नाही. कारण आपल्याला असं वाटतं की अरे ही घरातच आहे तर काय कामं असतात म्हणजे तिला, पण जी करते तिलाच माहिती असते की किती आपल्याला कामं असतात. घरातली कामं कधीही संपत नाही.
आपण जर ऑफिसला वगैरे असतो तर ॲटलिस्ट तिथे एक कामाचा टार्गेट असतो की हां एवढी जी कामं आहेत ती आपल्याला संपवायची आहेत, ती पूर्ण तरी होतात. पण घरातली जी कामं असतात ती नेव्हर एंडिंग असतात. त्यामुळे घरातल्या इतर व्यक्तींनासुद्धा थोडीशी जी कामं आहेत ती वाटून द्यायची. मला माहिती आहे की मुलंसुद्धा बिझी असतात, पण तरीसुद्धा त्यांना मी थोडीशी कामं दिलेली आहेत, जेणेकरून त्यांच्या अभ्यासासोबतच ते घरातली जी कामं आहेत ना तीसुद्धा शिकतील. त्यांनासुद्धा कळेल की आपलं घर आवरायला म्हणा किंवा एखादी जी जागा आहे ती ऑर्गनाईज ठेवायला किती एफर्ट्स घ्यावे लागतात. तर अर्णवला इथे मी सोफा वगैरे सगळं क्लीन करायला सांगते आणि तो ना थोडंसं लाजतो आहे, म्हणजे त्याला सवय नाही आहे ना कॅमेरासमोर यायची, म्हणजे खूप गॅप पडतो. तर जेव्हा जेव्हा त्याला मी म्हणजे असं त्याला माहिती पडते की मी त्याला शूट करते तो थोडासा अनकम्फर्टेबल होतो आणि आय होप तुम्ही ते समजून घ्याल. तरी ते भांड्यांचा पसारा आहे ना हा सकाळपासून आहे, सकाळपासून ते रात्रीपर्यंतची सर्व भांडी यामध्ये आहेत. आणि बघून ॲक्च्युली मला असं थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलेलं, कारण मी नेहमी काय करते ना स्वयंपाक करायला जेव्हा सुरुवात करते त्याच्या आधी मी भांडी घासून घेते. पण जसं की मी तुम्हाला म्हटलं की अर्णवची परीक्षा सुरू आहे आणि त्याचा अभ्यास घ्यावा लागतो, मग घरातली जी कामं आहेत ना ती थोडीशी म्हणजे बॅकफूटला राहून जातात. पण किचन स्वच्छ करणं हे मॅन्डेटरी आहेच रात्री झोपण्याच्या आधी, त्याच्यामुळे कितीही कंटाळा आला ना तरी ॲटलिस्ट हे किचन तरी स्वच्छ करून घेते, म्हणजे भांडी वगैरे तरी मी घासून घेते. आणि ज्या दिवशी खरोखर नाही पॉसिबल होत ना तर ॲटलिस्ट किचनचं प्लॅटफॉर्म तरी स्वच्छ करून घेते आणि भांडी आहेत ते मी दुसऱ्या दिवशी ठेवते. पण ते रेअरली तसं होतं, कारण मला माहिती आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा मलाच ते करायचं आहे, मग त्याच्यापेक्षा ते आधीच केलेलं बरं. आता रोजचं रुटीन एवढं हेक्टिक आहे ना की स्वतःसाठी वेळ नाही मिळत. स्वतःसाठी वेळ म्हणजे जसं की आता मला व्हिडिओज पाहायला आवडतात किंवा मूवीज वगैरे पाहायला आवडतात ना, तर त्याच्यासाठी वेळ नाही मिळत. मग मी काय करते, कानामध्ये इयरफोन घालते आणि जे माझे फेवरेट यूट्यूबरचे जे व्हिडिओज आहेत ना ते मी ऐकते. कधी कधी मला बघायला नाही मिळत, कारण तितका वेळ नसतो का मी मोबाईल ठेवून म्हणजे व्हिडिओ बघेल. मग कधी कधी स्वयंपाक करत असताना, आता जसं की आज शूट करत होती त्यामुळे ऑब्व्हियसली व्हिडिओ जो आहे तो ट्रायपॉडला होता, नाहीतर मग काय करते समोर ठेवून मग ते व्हिडिओज वगैरे बघते जर एखादे व्हिडिओ पाहायचे असतील. असं आरामात बसून वगैरे व्हिडिओ पाहायला वेळ मिळत नाही. मग वीकेंडमध्ये जर असं वाटलं की आपल्याला मूवी वगैरे पाहायचं आहे तर मग तसा वेळ मी स्वतःला देते. नाहीतर मग मी कानामध्ये इयरफोन घालते आणि फक्त व्हिडिओ मी ऐकण्याचं काम करते. एखादी इम्पॉर्टंट काय माहिती वगैरे जर ऐकायची असेल तर अशा प्रकारे स्वतःसाठी सुद्धा वेळ देते. कारण आपण जर विचार करणार की आपण फक्त कामच करत राहणार आणि स्वतःसाठी स्वतःला ज्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी वेळ मिळणार नाही तर ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मग जसं की आपण मल्टीटास्किंग करतो त्याप्रमाणे जर एखाद्या वेळेस जर आपली दोन्ही कामं होत असेल, आपलं घरातलं कामसुद्धा होत असेल आणि जर आपल्याला आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा जर करायला मिळत असतील तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असा. तर इथे भांडी माझी घासून झालेली आहेत. आता समोरच्या किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा मी स्वच्छ करून घेते. आता तो मी रोज काही धुवत नाही, मी लवकरच तुमच्यासोबत किचन झटपट कसं आवरायचं त्यासंबंधित मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर इथे फक्त स्प्रे बॉटलने मी पाणी स्प्रे करते आणि फक्त फडका फिरून घेते. रोजच्या रोज जर आपण अशा प्रकारे क्लिनिंग केली ना तर आपल्याला खूप सारं पाणी त्यावरती टाकून घासण्याची अजिबात गरज लागत नाही. जवळजवळ 5 ते 7 मिनिटाच्या आत आपल्या किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणा किंवा आपला गॅस स्टोव्ह आहे तो क्लीन करून होतो. तर इथे किचन स्वच्छ झालेलं आहे. आता याच वेळेस मी दुसऱ्या दिवसाची जी टिफिनची तयारी आहे किंवा स्वयंपाकाची तयारी आहे तीसुद्धा मी करून ठेवते. पण जसं की दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि बुधवारी मला ऑमलेट बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी काही प्लॅनिंग वगैरे करायची गरज नाही किंवा रात्री वगैरे असं काही बनवून ठेवण्याची गरज नाही आहे. चपात्यांचं पीठ वगैरे जे आहे ते मी सकाळीच फ्रेश मळेल, त्यामुळे असं मील प्लॅनिंगचा काहीच संबंध नव्हता. किचन स्वच्छ करून झाल्यानंतर अर्णवचं काय चाललं ते बघत होते. अर्णव बॅकपॅक करत होता. मी त्याच्या शाळेचं जे टाइम टेबल आहे ते अशा प्रकारे तो ज्या खणामध्ये पुस्तकं ठेवते ना त्याच्या दरवाजावर लावून ठेवलेला आहे आणि रोजची बॅग मी त्यालाच पॅक करायला सांगते. त्याला मी ती सुरुवातीपासून सवयच लावलेली आहे. आणि अशाने काय होतं ना की मुलं थोडीशी रिस्पॉन्सिबल बनतात, कधी कधी ते चुका करतात अँड दॅट्स फाईन. मी काय करते ना त्यालाच मी पॅक करायला सांगते. मी फक्त चेक करते एकदा की त्याने सर्व पुस्तकं व्यवस्थित ठेवलेली आहेत का नाही आणि 99% तरी तो व्यवस्थित भरतो. अंघोळ वगैरे केल्यानंतर ना खूप फ्रेश वाटतं. दिवसभराचा थकवा आहे तो निघून जातो आणि स्किन केअर वगैरे करायला टाईमसुद्धा मी रोज देते आणि मी मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा केलेलं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.